झाले की ते तुम्हाला खाली घालतात. मर, त्यांचा ओरिजिनल स्वभाव समोर येतो. फारच वागायला, खतरनाक वागायला पाहिजे बा आपण. एका क्षणाक्षणाला विचार करायला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, उतरावया पार भव सिंधू. क्षणाक्षणाला कुठे जातात त्याच्या मागे? अरे मागे लागा त्या देवतेच्या, ज्या ठिकाणी तुम्ही अब्सोल्यूट असे संथ राहा. काही परिस्थिती आली तरी शानदार आहेत. मग ग्रह फिरतात, थोडंसं भोग देतील आपल्याला, थोडा त्रासही देतील, पण राईट होऊन जातात नंतर. पण आपण टिकत नाहीत. सगळ्यात अवघड आहे, आपण टिकत नाहीत तोपर्यंत. ते त्रास देतात तोपर्यंत आपण खालीही जातो. खाली गेले की ते आपल्याला खाली घालतात. जा. आपल्याला वाटतं अध्यात्मानं असं कसं केलं. अध्यात्मानं नाही केलं, तुमच्या भावलहरीनी, तुमच्या वाईट सवयीनी तुम्हाला संपवलं. ते काय करणार? आध्यात्मिक शक्ती पळून गेली ती. हे अंगा तव घडले, जीवीची आथी जडले, परिणा तुडती गिवसले ब्रह्मादिकी. हे काम क्रोध शरीराबरोबर उत्पन्न झालेले असून जीवातच जडून राहिले आहेत, परंतु शोध करावयास गेले तर ब्रह्मादिकासही सापडले नाहीत. ब्रह्मादिक देखील परेशान होतात काम क्रोध जर वाढला तर. म्हणून अनेक पुराणांच्या कथा पहा. साधक अवस्थेत देवतांना किती त्रास दिलेला आहे. ब्रह्मादिकाला एक काम क्रोध सापडत नाही, काम क्रोधांना लावून नमस्कार केला पाहिजे. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, काम आणि क्रोध जात नसतो. ते हे गुणवत्तेचे, प्रेमाचे, हे भावलहरीचे, हे सगळे सद्गुण जागृत केले की हे दबतात. पण ह्या भावलहरी कमी झाल्या की ते उफाळून वर येतात. अंधार कुठेही गेलेला नाही इथे. हा लाईट ऑफ झाला की अंधार आला. पण क्रोध कुठेही जात नाही. पण ओरिजिनल माणसाचा स्वभाव कधी जात नसतो. पण जोपर्यंत त्याला सातत्याने आपण गुणवत्तेमध्ये ठेवतो, सद्गुणांमध्ये ठेवतो, प्रेमाच्या लहरीत ठेवतो, सेवेच्या लहरीत ठेवतो, तोपर्यंत ते टिकतं पहा. आणि एकदा त्या भावलहरी कमी झाले की कुठेही गेलेले नाही, ओरिजिनल स्वभाव वर येतो. म्हणून अहंकार लीन शब्द आहे. अहंकार समाप्ती असा शब्द नाही. लीन झाला, कमी झाला, संपला असा शब्द नाही. अहंकार कोणाचा आहे हो? अहंकार भगवंताचा आहे. भगवंताकडून आले. ताकद आहे तुमची समाप्त करायला. नम्र करा त्याला, नम्र करा, लीन करा. ही त्याची पिलावळ आहे. माया ही तिची पिलावळ आहे. आपली ताकद आहे का? नम्रतेनं. जसे की आता पहिलवानाला मारायला, बापा बापा आम्ही इतकी शक्तिशाली पुरुषच पाहिला नाही, असं नम्रतेने बोला. चल ये माझ्याशी म्हणलं तर ते तुम्हाला संपून टाकेल. विरोध करू नका अहंकाराला. लावून नमस्कार करा. ब्रह्मादिकालाही जे परेशान करतात, तुम्हा आम्हाला काय करतील असं म्हटलंय. हे चैतन्याचे शेजारी बसती ज्ञानाची या एका हरी, म्हणून प्रवर्तती महामारी सावरतीना. हे शुद्ध ज्ञानाच्या शेजारी आणि ज्ञानधारणेच्या पंक्तीला बसतात. हे चैतन्याचे शेजारी, साधकांच्या अवस्थेतलं वर्णन आहे. चैतन्य धर्म, तुमच्या चैतन्याच्या धारा, आत्मचैतन्याच्या धारा म्हणजे धारणा राजर्षी योगामध्ये तुमच्या जर सुरू झालेल्या असतील, त्याच्या शेजारी हा बसतो. म्हणजे धारणा प्रवाहामध्ये अहंकार असतो. हे सन 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 जे चालतंय ना शरीरामध्ये, अहंकार मिश्रित आहे. आणि ज्यावेळेस ब्रह्मसाक्षात्कार होतो त्यावेळेस ही सनसन लहरी समाप्त होते. हा धारणा प्रवाह वेगवान इलेक्ट्रिक करंट संपतात आणि
बस असं वाटतं आपल्याजवळ काही नाही. ज्यावेळेस ब्रह्मसाक्षात्कार झाला 1969ला आळंदीमध्ये, बाप्पासाहेब म्हणाले असं कसं काय वाटतं? म्हटलं बाप्पासाहेब माझ्यात आता काहीच राहिलं नाही असं वाटायला लागलं. जादू संपली, शक्ती संपली, असं वाटतं माझ्यात आता काही नाही. म्हणले यालाच म्हणतात, कारण अहंकार तिथे संपतो. आणि केव्हाही बसलं की अहंकार जोरात लीन होतो. मग व्यवहारात आणावा लागतो उसना, पण फार असा छळत नाही तो आतमध्ये छळत नाही. व्यवहाराकरता तुम्हाला अहंकार दाखवावा लागतो, राग आणावा लागतो, पण ते नाटक करावं लागतं. नाटक असतं ते करावंच लागतं व्यवहारामध्ये, नाही तर तुकारामासारखं आपल्याला संपून टाकतील लोक. खटासी व्हावे खट, नटखटासी नटखट, उद्धटासी उद्धट, रामदासांनी सांगितलंय. पण आतमध्ये फार छळत नाही, थोडासा छळ आहे, टेम्पररी, बाकी नाही. हा चैतन्याचे शेजारी म्हणजे आत्मधारणे बरोबर हा अहंकार चालतो. आणि ब्रह्म साक्षात्कार झाला त्याच वेळेस तो लीन होतो. तोपर्यंत सांभाळायचं. पण पुढे देखील निर्विकल्प समाधी प्रगाढ झाल्याशिवाय हा पूर्ण अहंकार लीन होत नाही. तो केव्हाही खाली तुम्हाला आणू शकतो. सविकल्प समाधी नंतरही दृढता नाही आली, भक्तियोग नाही मिळाला, तोपर्यंत अहंकार तुम्हाला खाली खेचू शकतो. केव्हाही माणूस हा खाली येऊ शकतो. हे चैतन्याचे शेजारी बसती ज्ञानियाची एका हरी, म्हणून प्रवर्तती महामारी सावरती ना. हे शुद्ध ज्ञानाच्या शेजारी आणि ज्ञानधारणेच्या पंक्तीला बसतात. जरी साक्षात्कार झाला तिथे जाऊन बसतोय अहंकार, आणि केव्हाही खाली खेचू शकतो. म्हणून सर्वनाश करायला तयार होतात माणसं, तेव्हा कोणालाही आवरत नाही टिपा. धारणेपासून सविकल्प समाधीपर्यंत ज्ञान असते. अविकल्प समाधीनंतर शुद्ध ज्ञान असते. शुद्ध ज्ञान स्थितिवंत असते व धारणेनंतरचे ज्ञान अंतर्गत गतिवंत असून स्थितीत नेऊन पोचविणारे असते. या दोहोकडून अन्यविषयी ज्ञाने असून कामक्रोधादी विकार उत्पन्न करणारी आसुरी संपत्तीवान असतात. जरी शुद्ध ज्ञानापर्यंत पोहोचले, परंतु प्रगाढ अगदी समाधी अवस्था प्राप्त झाली नाही, स्थिती आलेली नाही, तुम्हाला खाली खेचून पुन्हा आणल्या जातं. म्हणून मोठमोठे पडलेत पहा. म्हणून भागवत कथामध्ये ऐका, अजामेळ हा चांगला साधक होता, पण छोट्या कामविकाराने खाली आणला. साधी लहर जड भरत, फक्त हरणीच्या याच्यात मोह अडकला, एक जन्म घ्यावा लागला. हे इतकी मोठाली मंडळी देखील खाली पडतात. हे जळे विण बुडविती, आगी विण जाळीती. काय ओवी टाकली माऊलीने. तुम्हाला बुडवायला पाण्याची आवश्यकता नाही, हे बुडून टाकतात तुम्हाला. काम क्रोध लोभ कुठली एक लहर उत्पन्न झाली, तुम्ही बुडाले म्हणून समजा. आगी विण जाळीती. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, क्रोध माणसाला स्मशानामध्ये एकदाच जाळल्या जातं, मृत्यू एकदाच जाळतो, पण काम आणि क्रोध आणि काम हे रोज जाळतात, रोज जाळतात. ज्या बायांचं हेमोग्लोबिन कमी होतं, माणसांचं हेमोग्लोबिन कमी होतं, ते काम आणि क्रोधी असतातच. ईर्ष्या असते, सगळं काही असतं. आम्ही चढून तर पण करतो, पण आमचं कमी होऊ नाही, पण सवय आहे ना कामी आणि क्रोधीपणाची. रक्त जळतं, खाऊन टाकतं, ते रोज जाळतं. म्हणजे रोज आम्ही मरतो. काम आणि क्रोध आम्हाला रोज मारतो. तो तरी मृत्यू एकदाच मारतो, हा रोज मारतो. काम क्रोध शरीराबरोबर उत्पन्न झालेले असून जिवंत
जिवंतच जडून राहिले आहेत, परंतु शोध करावयास गेले तर ब्रह्माधिकाराही सापडले नाहीत. हे झालं. हे कामक्रोध पाण्या वाचून बुडवितात, अग्नीशिवाय जाळतात आणि प्राण्यांना नकळत गुपचूप कवळीत घट्ट आवळतात. नकळत. आम्हाला कुठे राग, तुम्ही त्यांना सहज म्हणा तुम्ही जरा अहंकार कमी करा. मी अहंकारी आहे आणि अहंकारातच बोलतो. तुमचं पहा स्वतःचं, तुम्ही काय आहेत ते. अहो तुम्ही क्रोध करू नका. तुम्हाला माहिती आहे का ह्या घरात कसं राहावं लागतं, कशी पिलावळे. अरे यांना डरकाळ्या फोडल्याशिवाय हे घाबरतच नाहीत. राहून दाखवा ना 2 दिवस. म्हणजे प्रेमाने बोलत नाहीत, अहंकाराने क्रोधाने. आणि तुम्ही म्हणता मला क्रोध आहे. कोणी सांगितलं की सुनीने सांगितलं माझी सासू फारच क्रोधी. तू म्हणली क्रोधी आहे, क्रोध करून सांगते. आपण म्हणायचं नाही 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 तुम्ही क्रोधीच नाहीत. गुपचूप आवडतात. म्हणजे यांना पत्ताही लागत नाही की आपण क्रोधी आहे, पण क्रोध व्यक्त होत असतो. पत्ताही लागत नाही आपण अहंकारी आहे, पण सूक्ष्म अहंकार व्यक्त होत असतो. कृतीतून, उक्तीतून, भावनेतून, चेहऱ्यातून, डोळ्यातनं, चालण्यातनं दिसत असतो. पुष्कळ आपल्याला वाटतं आपण नाहीत, पण ते असतं. आणि त्याचा परिणाम रोग दाखवतो. हे शस्त्रे विण साधिती, दोरे विण बांधिती. अर्जुनाला भगवान शिकवतायत, अर्जुना किती जरी तू साधक झाला, सिद्ध झाला, तरी हे तुला खाली खेचतील म्हणून लक्ष दे. आणि तेच आपल्याला भगवान ज्ञानेश्वर सांगतायत आणि भगवान कृष्ण सांगतायत. अर्जुन निमित्त आहे. अच्छा अर्जुनाला सांगितलं का आम्हाला नाही चालले, असं नाही. हे शस्त्रे विण साधिती, दोरे विण बांधिती, ज्ञानिया शितरी वधिती पैज घेऊणी. हे कामक्रोध शस्त्राशिवाय तोडतात. शस्त्र कशाला पाहिजे, हे तोडून टाकतात तुम्हाला. हाडाचं कॅल्शियम कमी होऊन जे क्रॅक देखील होतं ना, हे काम आणि क्रोधामुळेच होतं. कॅल्शियम कमी होतं, हेमोग्लोबिन कमी होतं, लोह कमी होतो रक्तातला. शस्त्र कशाला पाहिजे तुमचं टंगडं तोडायला, आपोआपच तुटतं. कटकन पडलं की फ्रॅक्चर, 3 तुकडे. कोणी माडीवरून पडलं तर होत नाही, हे मात्र सहज चालता चालता जरी पडले 3 तुकडे. कशाला पाहिजे तुम्हाला. म्हणजे एखादी सून सहज ढकलून देते सासूला, पडली 3 तुकडे झाले, पडा, भानगड नाही. म्हणजे पण प्रयोग करू नका, भानगडी होती. हे शस्त्रे विण साधिती, दोरे विण बांधिती, ज्ञानिया शितरी वदिती पैज घेऊणी. हे कामक्रोध शस्त्राशिवाय तोडतात, दोऱ्या वाचून बांधतात. आणि अभावयोगी ज्ञान्यांना तर प्रतिज्ञापूर्वक किंवा पैजेचा वेढा उचलून ठार करतात. टिप्पा. ज्या ज्ञानाने कैवल्य मोक्ष मिळतो, शुद्ध ज्ञान प्राप्त होते, त्या ज्ञानी पुरुषाला हे काम क्रोध ठार करू शकतात. निरंतर योगाडून राहून योगयुक्तीने संपूर्ण व्यवहार कर्मे केली तरी रागद्वेषाचा किंवा कामक्रोधाचा विटाळही त्यास होत नाही. कारण सिद्ध व ध्यानयोग पद्धतीने पंचभूत आठनीत कर्मक्षय होतो. त्रिगुण त्रिदेश त्रिमल नष्ट होत होत निर्विष्ठता येते. अहंकार लीन होतो. बुद्धीपर्यंत वैराग्य येते. योगयुक्तीने कर्मकुशलता साध्य झाली असते. जागृत व आत्मगत प्रकृतीतून, आत्मशक्तीतून जागृत व आत्मधर्म उत्पन्न होतात. अशा ज्ञानी पुरुषावर कामक्रोधाचे अतिक्रमण होत नाही. ओवी कसं होत नाही सांगत नाही, हे बाप्पासाहेबांनी आपल्या अनुभवातनं लिहिलंय. पण कसं होतं ते सांगितलं. हे शस्त्रे विण साधिती, दोरे विण बांधिती, ज्ञानिया शितरी वधिती पैज घेऊणी. किती शब्द ज्ञानी पंडित झाला, ज्ञानी म्हणजे तो ज्ञानी नाही, किंवा ज्ञानी असं आत्मज्ञान झालेलं आहे पण अजून परिपक्व अवस्थेत तो गेलेला नाही आहे, त्याला खाली पाडतात आणि त्याला संपवतात. विडा घेऊन संपवतात. यस, आम्ही कामी नाहीत, त्याला काम निर्माणच होतो, ईश्वरच करतो. आम्ही क्रोधी नाहीत, त्याला क्रोध निर्माण करतो ईश्वर. पैज देऊन हे तुम्हाला संपवतात. इतके खतरनाक आहेत.
भगवानही भीतात बरं का. हे चिखले विण रोविती पाहो विण गोविती पाशे विण गोविती हे कवणा जोगे न होती अतुटपणे. ब्रह्मविद्येतील योगशास्त्राप्रमाणे ज्यांना विज्ञानी अनुभव नाही, ज्यांनी काम क्रोध आणि रागद्वेषाची घरटी भस्मसात केली नाहीत, त्यांना हे काम क्रोध चिखला वाचून रोवतात. चिखलाची गरज नाही, बस रोवल्या जातात. जाळ्यात वाचून अडकवतात. ज्ञानेश्वरीला का आले नाही? आजकाल चोऱ्या होतात. कुलूप लागलं की नौकर चोरी करतात, कोणी चोरी करतात, काही करतात. दोरीने बांधलं का तुम्हाला? नाही. पण बांधलं की नाही? हो. तुम्हाला कोंडलं का? नाही. स्वतःहून कोंडून घेतलंय तुम्ही. चिखले विण रोविती. मोल करून घराबाहेर जात नाही तोपर्यंत आपण बसून असतो. तोपर्यंत स्वतः भांडे घातले असते बरं का. ती चमचा घालते का, ती वाटी घेते का, स्वयंपाकवाली काही ती घेऊन जाते का, पूर्ण अगदी लक्ष असतं. कोणी बांधलंय का? नाही. रोवलंय का? नाही. पण बसले ते. आपण बोलवलं चला चला, नाही नाही तुम्हाला माहीत नाही, हे सगळे जाऊ द्या. फार चोऱ्या करतात. हे ब्रह्मविद्येतील योगशास्त्राप्रमाणे ज्यांना विज्ञान, त्यांना एक काम करून चिखला वाचून रोवतात, जाळ्या वाचून अडकवतात व आत खोल आत्म्याच्या पंक्तीला असल्यामुळे मानवी बळाने कोणाच्याही ताब्यात येण्याजोगे नाहीत. स्वतःच्या मानवी बळाने काम क्रोध ताब्यात येत नाहीत. त्याला तर भगवंत कृपा लागते. अरे भगवंताचे काय घेऊन जाईल तो? मग चोरही घेऊन जात नाही बरं का.